आणि जास्तीत जास्त 3 ते 4 मिनिटांमध्ये ग्राहकाला धान्य मिळालंच पाहिजे। या 3 गोष्टी आपण महासंघाच्या वतीने संघटनेच्या वतीने शासनाकडे हे डिमांड आपली चालू आहे। दुसरी गोष्ट या ठिकाणी या विषयाच्या अंतर्गत बाजूला सरून जे आपला अक्टूबर 2023 से हमारा जो कमीशन गवर्नमेंट की तरफ बाकी है कब से और काय का ये 2013 अक्टूबर 2023 तक हमने शासन के नियमावली से गेहूं चावल अन्न धान्य लाभार्थी को दिया हुआ है। उनका जो कमीशन जो बनता है पर क्विंटल 150 रुपये आज तक दिया नहीं। ये सिर्फ प्रॉब्लम आपने छत्रपति संभाजीनगर डिस्ट्रिक्ट के अंदर हो चुका है। ये छत्रपति संभाजीनगर जिले के अंदर 1813 रेशन दुकानदार कार्यरत और सिटी के अंदर 199 दुकान कार्यरत है। इनके द्वारा अपना जो हमारा जो कमीशन बनता है करोड़ों रुपए के अंदर अक्टूबर 2023 से तो मार्च 2023 तक, मतलब अभी अप्रैल भी खत्म होने आया हुआ है। अभी अप्रैल का हम महीना छोड़ देंगे क्योंकि अभी इसको 10-12 दिन बाकी है। तो हमारा 6 महीने का कमीशन इनके तरफ बाकी। और ये भी जो डिमांड है आचार संहिता लगने से पहले FGDO कार्यालय से, तहसील कार्यालय से, जिला पूर्वाधिकारी कार्यालय से, जिलाधिकारी कार्यालय से, मंत्रालय तक हमें डिमांड करी, सब मेरे पास पहुंचा उनकी। लेकिन एक भी दुकानदार को कमीशन न मिलने से दुकानदारों को 6 महीने का लाइट बिल थका हुआ है। थकले लगे लाइट बिल प्रत्येक दुकानदारी जागेचं भाडं थकले तुमचा हातवारा किती जण थकलेले लाईट बिल थकलेले आहे आणि जागेचं भाडं थकलेलं आहे। किती लोकांना शुगर हातवर करा। तुला औषध उपचारासाठी पैसे आहे का रे? त्याला शुगर पाहिजे औषध उपचारासाठी त्याला पैसे किती कोण घेतात तमाशा मेडिकलमधून उदार सामान घेत समोर तुमचा पेशंट उपस्थित आहे। म्हणून आमच्या ज्या जे कमिशन शासनाला बाकी आहे त्याच्यासाठी मी काल कलेक्टर ऑफिसर निवेदन दिलेले आहे। कारण की आचारसंहिता असल्यामुळे आम्हाला बोलण्या करायचं आचारसंहिता असल्यामुळे आम्हाला मुख्यमंत्र्याला निवेदन देता येत नाही किंवा पालकमंत्र्याला देता येत नाही किंवा पुरवठा मिशन देता येत नाही। परंतु त्यांच्या खात्याचे जे अवर सचिव आहे जे प्रधान सचिव आहे त्यांना आम्ही निवेदन काल कलेक्टर मार्फत रवाना केलेलं आहे। सचिव आंदव नागरिक पुरवठा विद्या सल्लागार सचिव हमारे जो फैले, क्योंकि आप तुम बोलेंगे कि महाराष्ट्र के अंदर बाकी डिस्ट्रिक्ट को मिल गया, सिर्फ ये अपने छत्रपति संभाजीनगर डिस्ट्रिक्ट कैसा वापस है। उसका कारण एक ही बताता हूँ मैं, क्योंकि हमारे जिला पुरवठा अधिकारी हुआ ट्रांसफर हुआ, जो भी उनकी जो शासन के तरफ से उनकी जो ऑर्डर निकल गई थी वो 2 भी जिला पुरवठाधिकारी कायम स्वरूप यहाँ न रहने की वजह से ये प्रॉब्लम हुआ है। लेकिन हमारी डिमांड ये पहले से आचार संहिता लगने से पहले उनके पास थी। अभी आने वाले हमारे पास फुलारी साहब जो नए जिला पुरवठा अधिकारी आए उनका तो मैं स्वागत ही करूँगा। तो उसका कारण ये स्वागत करने का, उन्होंने आने के बाद में उन्होंने 72 घंटे के अंदर हमारी जो डिमांड थी कमीशन के जो रुका है अक्टूबर से 2013 तो मार्च तक उन्होंने पूरी फाइल कंप्लीट करके 72 घंटे के अंदर वो फुलारी साहब ने फाइल कंप्लीट करके मंत्रालय में पुरवठा मंत्रालय के अंदर वो सेक्शन के अंदर भेजी हुई। लेकिन उन्होंने वहाँ पे गोड़कर और मानकापी मैडम इनको भी बोल के और प्रधान सचिव भांगे साहब ने वो फाइल कंप्लीट करके वित्त आयोग मैंने फाइनेंस डिपार्टमेंट को भेजे हुए। हमारी फाइल ये फाइनेंस डिपार्टमेंट के अंदर आज घड़ी वहाँ पे रुकी हुई। हमारा ये कहना है कि 8 दिन के अंदर इन्होंने हमारे पैसे जो 6 महीने के 8 दिन के अंदर हमारे दुकानदारों के खाते का ऊपर जमा करा तो उनका तो स्वागत करेंगे। अगर नहीं किया 8 दिन के अंदर आने वाले 13 मई 2024 को जो तुम्हारा MP का इलेक्शन यहाँ लोकसभा के इलेक्शन होने जा रहा है उसके ऊपर हम बहिष्कार डालने की कोशिश जरूर करेंगे। ये हमारा है, बरोबर आहे? बहिष्कार टाकणार किती लोकांना त्या तुम्हाला पैसे नहीं भेटले तर तुम्ही मतदान करणार नाही हात वर करा। ये पूरे दुकानदार उसके कुटुंब के साथ एक आदमी हाथ ऊपर नहीं करा उसको शायद लोग उसको मतदान कर रहे हैं वो पैसे वाला समझ के छोड़ दो, लेकिन बाकी सबको पैसे की जरूरत है। तो वो मैं ये सोचता हूँ कि भाई हमारे पैसे अगर 8 दिन के हम 8 दिन को देते अधिकारी को, क्योंकि दोनों डिपार्टमेंट के महसूल डिपार्टमेंट और पुरवठा डिपार्टमेंट से हमारी पूरी फाइल कंप्लीट करके फाइनेंस डिपार्टमेंट अंदर रखी हुई।
आज इनके हम उनको बोला देंगे नहीं, आने वाले 13 मई को मैं मेरा पराधारक और उसका कुटुंब ये मतदान नहीं करेगा। मतलब हम सोचेंगे मतदान करना नहीं करना, हम उसके लिए और एक 4 दिन की मोहलत हम जरूर सब देना चाहते हैं। आपण जर रेकॉर्ड मागण्याचा मुद्दा जर सर्वप्रथम येतो म्हणजे आपण अपेक्षा ही होती की संध्याकाळी आपण विक्री केल्यानंतर आपल्याला कळत होतं की आपल्या दुकानामध्ये स्टॉक एवढा शिल्लक जेवढा आपण विक्री केला, मग तसं ते नाही म्हणता येत। मग तुम्ही कसं नाही म्हणा, मग ते सर्व्हरवरून येणार की मशीनमध्ये नसतं ते, असं म्हणतो मी तुम्हाला जे पाहिजे एकदम साधा आणि सरळ मराठीमध्ये प्रश्न आहे। हे बघा प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे का, मशीन ज्यावेळेस शासनाने दिलं त्यावेळेस स्पष्ट आम्हाला क्लिअर सांगण्यात आलेलं होतं की राशन दुकानदार हा कोण आहे ते मशीन सांगेल, राशन दुकानदाराने किती नियंत्रण प्राप्त केलं ते मशीन सांगेल, त्या या मशीनच्या आधारे परवानाधारकांनी किती गहू तांदूळ विकला ते मशीन सांगेल, आणि विक्री केल्याच्या नंतर त्या दुकानामध्ये किती स्टॉक शिल्लक राहतो ते पण मशीनच सांगेल। मग असंच माझा साधा प्रश्न तुम्हाला, कारण की आमची जी पिळवणूक आहे ना, तुम्ही जे बोललात ते सर्व मशीनच दाखवणार, मी तेच म्हणतो ना, आम्ही काय बोलतो कधी दाखवणार तुमची मशीन नाही राहील तेव्हा तुम्हाला तेच म्हणतो, त्याच्यामध्ये ही सिस्टम असेल तर तुमचं स्वागत करायला हरकत नाही ना। मग आहे का त्याच्यामध्ये? सर्व दुकानदार बंधू, सर्व कर्मचारी, अधिकारी स्टाफ, या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मला एकच विनंती आहे की अगोदरची जी मशीन होती आपली आणि ही नवीन तुम्ही मशीन देता, यामध्ये फरक काय? जो अगोदर त्रास होत होता सर्व दुकानदारांना तो या मशीन होणार आहे का नाही? थोडक्यामध्ये आम्हाला असं सांगा की अगोदरच्या मशीनमध्ये हे तुम्हाला होतं, हे नव्हतं, हा त्रास होता, आणि या मशीननुसार हा तुमचा सगळा त्रास बंद होणार आहे, एवढं सांगा, बाकी काय? ये मशीन नहीं था, ये मशीन न होने से हम जो मैनुअली पद्धत के ऊपर हम जो माल वाटप कर रहे थे वो तुम्हारा जो टसा ये लोक शक्ति काल किया, कोई भी राशन है जिसका जो ये पालो या ईमान हुआ है, अगर ऐसा था कंप्लेंट या पुलिस स्टेशन में एफआईआर कोर्ट में केस चलती थी, लेकिन एक भी हमारे दुकानदार के खिलाफ एफआईआर नहीं, कुछ नहीं, वो सिस्टम फिर से बंद कर दे। चलो वो गवर्नमेंट का मामला है, कुछ कर सकते, उनकी बात कर चला। मेरा कहना है कि जो तुम ये मशीन आज देने वाले हैं, तो सबसे पहले मैं आपको ये बोलूंगा कि एक थम्स के अंदर ये 4 आइटम तुम निकालने वाले है क्या? अगर नहीं निकालते तो आगे का तुम्हारा उसके बारे में प्रोग्राम क्या है जिसका खुलासा आप देकर, नहीं तो ये मशीन लेके क्या फायदा? करायला गेले गणपती झाला मसोबा असेल तर करे, शासनाच्या मशीनला आम्ही विरोध करू शकत नाही, शासनाची पॉलिसी तुम्ही काही पण दिलं घेणार, पण याच्यामध्ये आम्हाला असं वाटतं की बदनामी होऊ नये जिल्ह्याची, म्हणून याच्यात प्रथमतः कंपनी किंवा शासनाने पारदर्शकता नंतर आमच्याकडनं पारदर्शकता अपेक्षा करा। हे याच्यामध्ये तुम्ही दाखवलं आहे ते थोडक्यात त्याच्यामध्ये तुम्ही हे करा ना, स्टॉकचा मुद्दा विक्रीचा असलेला याचा हे मशीनच्या गोष्टी तुम्ही समज आहे याचा इथं प्रथम असं करा। त्याच्यामध्ये एकच ऑप्शन आहे, खाली 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 वरती ऑप्शन वरती गेला, वरती हे बघा 3 ऑप्शन येतात खाली, नॉमिनी आरसी नंबर टाकल्यानंतर पहिला काय येतो ओटीपी द्वारे, दुसरा येतो त्यावेळेस स्कॅनर द्वारे, आणि तिसरा ऑप्शन असतो थंब द्वारे। तर मधलं तुम्हाला ऑप्शन हे स्कॅनर जर वापरायचं असेल हे स्कॅनर वापरायचं, ठीक आहे? आता याच्यासाठी एक प्रोसेस आहे, तुम्ही जे सांगितलं की हे आर डिग्री झाल्यानंतर त्यानंतर ते स्कॅन करायचं, करेक्ट? अजून आर डिग्री झाल्यानंतर त्यांनी
ऑप्शन यूज करायचं ना. येस येस. आता आरडी साठी वेगळा ऑप्शन आलाय. कुठला ऑप्शन आहे ते? स्टेप बाय स्टेप तुम्ही स्टेप बाय स्टेप सांगा. स्टेप बाय स्टेप सांगा. हा सांगतो. आरडी झाल्यानंतर काय करायचं ते स्टेप बाय स्टेप आहे त्याच्यामध्ये दिलेलं आहे एक ऑप्शन आहे. त्याची सर्टिफिकेट किती लावले आयरिस ते बघा. स्टॉप स्टॉप. इथं बघा आरडीच्या बाजूला नेटवर्क दिसते. नेटवर्कचे गोल चिन्ह दिसते सगळ्यांना. हो. जसं आरडी ग्रीन होतो तसं ते सिम्बॉल पण ग्रीन झाला पाहिजे लावल्यानंतर, तरी तुम्ही ही वस्तू वापरू शकता. आता सर्वांना लक्ष अजून काय विचारू शकता? काय वेगळं दिसते तुम्हाला अजून सांगा. सकाळी आम्ही 8 वाजेला ऑपरेट मशीन करणार. 8 वाजेपर्यंत तर संध्याकाळपर्यंत आम्ही जे काही धान्य विकलं त्याच्यात ते नंबर दाखवणार आहे. ओके. ट्रान्झॅक्शन दाखवणार. ट्रान्झॅक्शन दाखवणार म्हणजे किलोमध्ये किती किलो विकले दाखवणार. ओके. त्याच्यामध्ये संध्याकाळी ज्यावेळेस आम्ही 100 क्विंटलमधून जर 50 क्विंटल विकले तर 50 किलो स्टॉक ते शिल्लक दाखवणार. डेली दाखवणार. ओके. नंबर 3 याच्यानंतर विक्री करत असताना तुमचा तो मेंबर त्याच्यामध्ये जे लेजरमध्ये येणार आहे जे अभ्यापेट तुमचं येणार आहे ना का नाही येणार आहे तिथे तुमचं स्टॉक किती विकले हे येणार आहे का याच्यात? येणार आहे का याच्यात? नाही तुम्ही तुमच्यावर घेऊ नका. हे एक पत्रकार आहे बरं का. हा कारण तुमच्यावर घेऊ नका. तुम्ही कंपनीचे सर्वंट आहात. कारण की माझ्याकडनं कोणावर अन्याय अत्याचार होतं कामा नाही. कारण की मी अन्न खाणारा माणूस आहे म्हणून तुम्ही तुमच्या याच्यावर तुम्ही घेऊ नका. जे सत्याचं तेच तुम्ही इथं करा. म्हणून मला तुम्हाला विचारायचं की जर तुमचं सेल रजिस्टर स्टॉक रजिस्टर विक्री रजिस्टर याच्यामध्ये नमूद असेल हे तुम्ही कबूल करता. बरोबर आहे. आता SI साहेब यांचं असं म्हणणं आहे की ह्या मशीनमध्ये स्टॉक पण आहे विक्री पण आहे शिल्लक पण आहे. मग तुम्ही प्रशासनाच्या वतीनं आमच्या दुकानदाराला परत तुम्ही रेकॉर्ड मागवणार का? किंवा दुकानदाराच्या बाबतीमध्ये कोणी एखादं माहितीच्या अधिकारामध्ये जर कोणी आलं तर त्याचं काय करणं हे तुम्ही उत्तर द्या. सांगा कोण करा सांगा मला इंजिनिअरिंग तुमच्याकडे प्रश्न असेल तर बरं झालं.